जळगाव जिल्ह्यामधील रावेर तालुक्यामधील मोरगावच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळी पीक विमा मिळावा म्हणून आज रावेर तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा काढला। या मोर्चामध्ये केळी उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। 8 दिवसांमध्ये पीक विमा जमा न झाल्यास कुर्की फाट्यावरती रास्ता रोको किंवा जलसमाधी घेण्यात येईल असा इशारा देखील आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे। आज रोजी आम्ही मोरगाववासी शेतकरी मोरगाव शेतकरी यांनी माननीय तहसीलदार यांना केळी पिका संदर्भात निवेदन दिलेलं आहे की येत्या 8 दिवसात आमचे जे विम्याचे पैसे आहे ते मिळालेच पाहिजे। जर नाही मिळाले तर येत्या 8 दिवसात आम्ही भुकरी पुलावरती रस्ता रोको आंदोलन करणार आहे। त्याच्यानंतर पुढाऱ्यांना काय गावबंदी काय करायचं आम्ही सर्व लोक गावामध्ये मिटिंग घेऊ ठरवू। त्याच्यानंतर मोठ्यात मोठं आंदोलन काय करता येईल एखाद्या वेळेस आम्ही तापीमध्ये आत्मदहन करण्यास तयार आहे। आम्ही शेतकरी मिटिंग घेणार आहे, त्यानंतर आम्ही हा निर्णय घेऊ। तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्याकरता आलो। याच्या आधी अनेक वेळा रास्ता रोको, उपोषण, त्यानंतर शिंगाळे मोर्चा एवढे सर्व मार्ग पत्करून सुद्धा या निर्गठ्ठ सरकारला कुठली जाग येत नाही आणि एक विमा कंपनी आणि हे शासन हे एकमेकाच्या आळे लपण्याचं काम यावेळेला करत असून विमा कंपनी म्हणते केंद्र सरकारने अजून आम्हाला पैसे दिले नाही आणि शासन म्हणते आम्ही जे निकष लावले आहेत त्या निकषात केळी उत्पादक शेतकरी बसले नाहीत। आताच 4 दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांसोबत आपल्या तालुक्याचे रावेर तालुक्याचे आमदार आदरणीय शिरीषदादा यांच्या माध्यमातून आम्ही मिटिंग घेतली। कलेक्टर साहेबांच्याकडे मिटिंग घेत असताना दोघं तालुक्याचे तहसीलदार हे हजर होते। त्यांनी आदेश दिले की तुम्ही प्रत्येक स्पॉटवरती जाऊन त्या शेतकऱ्याचे पंचनामे करा। त्यांनी त्यावेळी सांगितले की 2 दिवसात आम्ही स्पॉट पंचनामे करतो, परंतु अद्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही। आता आमच्या गावातले जवळजवळ 80% शेतकरी असे आहे की त्यांच्या शेतात आजही त्या केळीचे पीक उभे असून आंतरपीक मका किंवा हरभरा त्यात आहे। तर आमची शासनाला विनंती आहे की येत्या 2 दिवसात आमचे पंचनामे करून आमची स्पॉट पंचनामे केल्यानंतर सद्य परिस्थिती जी आहे त्यानुसार आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी।